आपल्याला माहिती की दसरा मेळावा व्हायचा आहे आणि दसरा मेळावा होत असताना आदरणीय शिंदेसाहेबांच्या एक काटेकोर सूचना असतात की येणाऱ्या लोकांची कुठलीही गैरसोय होता कामा नये, आपले कार्यकर्ते सेफ आले पाहिजेत आणि परत ते गावोगावी तसेच पोचले पाहिजेत आणि त्या दृष्टीने नियोजनाची बैठक हे ते स्वतः गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी स्वतः घेतली, यावर्षीसुद्धा स्वतः घेणार आहेत. त्याच्यामुळे लाखो लोक महाराष्ट्रातून आली आणि सुखरूप परतसुद्धा आपापल्या गावी गेली आणि हे करत असताना शक्यतो त्यांच्या ज्या सूचना असतील याचं आम्ही काटेकोरपणे पालन करू. व्हेन्यू कुठला फायनल झालेला आहे त्याच्याबद्दल ते माहिती सांगतील आणि त्याच्यानंतर मग लोकांच्या आल्यानंतर त्यांची काही सोयसुद्धा व्हायला लागते. सकाळच्या वेळेला आंघोळ करायची असते, सकाळच्या वेळेला आल्यानंतर मग त्यांना दुपारपर्यंत आल्यानंतर आलेल्या लोकांनी त्यांच्या जेवणाची सोय केली की नाही, एवढ्या लहान लहान डिटेल्सच्या असतात आणि सगळ्याचं अगदी काटेकोर नियोजन असतं. याच्यामध्ये उद्देश एकच असतो की कार्यकर्ते एका भावनेने येतात दसरा मेळाव्यामध्ये की विचाराचं सोनं लुटायचं असतं आणि त्याच्यामुळे सेफली त्यांनी मुंबईला यावं, त्या समारोहामध्ये सामील व्हावं. बाळासाहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आहे आणि ती परंपरा तशीच राखली गेली पाहिजे, त्याला तेवढीच भव्यता असली पाहिजे आणि त्याच्यामुळे एकंदरीतच चांगलं नियोजन या बैठकीमध्ये होईल. प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख त्या ठिकाणी आलेले आहेत, त्या ठिकाणी इतर पदाधिकारी आहेत, नेते आहेत, उपनेते आहेत, नगरसेवक आहेत, बऱ्याच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते ज्याला आपण की पीपल म्हणतो संघटनेचे ते आलेले आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांचं त्यांना मार्गदर्शन. सर, सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांच्यावर कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे, त्यांना वेळ मिळत नाही असा आरोप केला. एक गोष्ट अशी आहे बघा, सुप्रीम कोर्ट काय बोललं याच्यावर मी काही कॉमेंट करू शकत नाही, ते सुप्रीम आहे. त्यांनी शेवटी निर्देश काय दिले ह्याला महत्त्वाचं असतं आणि ते निर्देश जे दिलेले असतात ते पालन अध्यक्ष तंतोतंत करतील ह्याचंसुद्धा मला खात्री आहे. त्याच्यामुळे दोन गोष्टी याच्यामध्ये असतात. सुप्रीम कोर्टाच्या पूर्वीच्या जजमेंट जर आपण बघितल्या या अशा संदर्भातल्या तर तिथं त्यांनी ऐकायची संधी दिली नाही म्हणून झालेले हायकोर्ट आणि अध्यक्षांचे निर्णयसुद्धा रद्द करून त्यांना परत खाली पाठवलेलं होतं. यांना प्रॉपर संधी द्या, त्यांचे पुरावे असेल तर ते पुरावे जमा करा, पुरावे कशाला लीड होतात याच्याबद्दल त्यांना संधी द्या आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या, अशा तऱ्हेचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत आणि त्याच्यामुळे ती प्रोसिजर फॉलो करायला काही काळ जायला लागतो. इथं तर इतरसुद्धा काही प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये पक्षांच्या घटना आहेत, कारण इतर काही गोष्टीसुद्धा त्यांना डिसाईड करायला सांगितलेलं आहे की कुठल्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी काय निर्णय घ्यायचा आहे. हा अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतर ती मॅटर पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर ज्या पार्टीच्या बाजूने विरोधात झाली असेल ते पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणारच. त्याच्यामुळे ह्या सगळ्या स्टेजेस व्हायच्या आहेत. आजच्या स्टेजला पुरेशी संधी देऊन हिअरिंग्स घेणं हे जे काय त्यांनी आम्हाला वेळोवेळी नोटिसा दिलेल्या आहेत, म्हणणी सादर झालेली आहेत आणि त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल हिअरिंग द्यावं की कलेक्टिव्ह द्यावं हा सुद्धा इंडिव्हिज्युअल हिअरिंग प्रत्येकाला दिलं गेलं पाहिजे. असं सुद्धा मी आता पूर्वीचं जे काय वाचलं आहे आणि माझ्या काय लक्षात आहे तेवढ्या बेसिसवर मी सांगतो आणि त्याच्यामुळे जे काही निर्णय सुप्रीम कोर्ट देईल त्याप्रमाणे अध्यक्ष त्याची कार्यवाही करतील. परंतु अध्यक्षांना जे दिलेलं आहे आजचं फ्रीडम की त्यांनी ह्या पद्धतीने काम करावं असं पूर्वीच्या केसमध्ये जे आहे त्याचं ते तंतोतंत पालन करतायत असं आम्हाला वाटतं. आता ह्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट हे फायनल ऑथॉरिटी आहे, आम्ही काय त्याच्यामध्ये बोलू शकत नाही. परंतु जेवढं काय मी एक प्रवक्ता म्हणून मला थोडंसं वाचायलाच लागतं, हे वाचल्यानंतर त्या जजमेंटमध्ये काय लिहिलं हे मी आपल्याला सांगितलं आणि त्याच्यानंतर इतर काय सांगायचं हा पूर्णपणे सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे, त्याच्यावर मी काही बोलतो. तारीख देण्यात आली, कोणती तारीख देण्यात आली? मुझे पहले मराठी भाषा का भी मंत्री हूँ, पहले तो मराठी को मराठा भाजपने मोठे शक्ती प्रदर्शन केलं, कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळेला त्यांनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला की पुढील मुख्यमंत्री तुम्हाला कोण हवेत, तर कार्यकर्त्यांकडनं पुढील मुख्यमंत्री आम्हाला देवेंद्र फडणवीस हवेत अशा भावना व्यक्त केल्या. त्यासाठी तुम्हाला कामाला लागावं लागेल असं वक्तव्य बावनकुळे यांनी केले. एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक पक्षाला
आपलं कॅडर ॲक्टिव्ह ठेवायला लागतं आणि ते ॲक्टिव्ह ठेवत असताना तुम्ही जर राष्ट्रवादीच्या एखाद्या कार्यकर्त्याला विचारलं की तुला कोण मुख्यमंत्री पाहिजे, ते सांगणार अजित पवार पाहिजे. शिवसेनेच्या कार्यकर्त्याला विचारलं तुम्हाला कोण मुख्यमंत्री पाहिजे, ते म्हणणार एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री पाहिजे. तसंच भाजपच्या लोकांना विचारलं तर तेच उत्तर देणार. परंतु युतीचा फडणवीस साहेब पाहिजे म्हणणार भाजपचे लोक. पण शेवटी मुख्यमंत्री कोण असावा याची निर्णय वरिष्ठ घेत असतात आणि तो वरिष्ठ निर्णय घेत असताना कुठल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये काय घडलं, महाराष्ट्रामध्ये युती जिंकलेली असतानासुद्धा युतीचं शासन आलं नाही, तिथं मवियाचं शासन आलं आणि मग ते शासन पूर्वीचं प्रस्थापित करत असताना कोणी काही कामगिरी केली यालासुद्धा महत्त्व वरिष्ठ देत असतात आणि शेवटी हे निर्णय वरिष्ठ घेत असतात. जे वरिष्ठ निर्णय घेतील ते सर्व लोक मान्य करत असतात आणि त्याच्यामुळे आज तरी जे फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला सांगितलं त्यांच्या मुलाखतीतून त्याप्रमाणे युतीचं इलेक्शनला सामोरे जाणार आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून ते सामोरे जाणार आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री हा कुठला पक्षाचा असू शकत नाही, तो युतीचा असणार आहे आणि युतीचा मुख्यमंत्री कोण ठरवायचा, वरिष्ठ एकत्र बसतात आणि ठरवतात. त्याच्यामुळे ही कार्यकर्त्यांनी ठरवण्याची बाब नाही. कार्यकर्त्याच्या मनामध्ये असणार ते कार्यकर्ते बोलून दाखवणार आणि ते हसत हसत स्वीकारलं पाहिजे आणि वरिष्ठांनी दिलेला निर्णयसुद्धा हसत हसत स्वीकारलं पाहिजे. यालाच युती म्हणतात. युती म्हणजे सेपरेट पक्ष नाही, युती ही पक्षांची मिळून झालेली असते आणि ही युती बाळासाहेब ठाकरेंनी केलेली होती. त्यावेळेला प्रमोदजी महाजन होते, गोपीनाथ मुंडे होते, अनेक लोकांच्या कठोर परिश्रमातून ही हिंदुत्वाची युती अस्तित्वामध्ये आली. पुढे त्यांचं राज्यसुद्धा आलं आणि आजसुद्धा 3 वेळा या युतीचं राज्य महाराष्ट्रामध्ये आलं. जरांगे पाटील उद्यापासून मुंबई दौऱ्यावरती आहेत, कसं बघताय? 10 दिवसाचा अल्टिमेटम मला एक आनंद आहे की ते मुंबईला येत असतील तर त्यांनी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करावी. त्यांची पहिली मागणी जी होती ती ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना कुणबी दाखले द्यावे. या संदर्भात ज्यावेळेला सरकारने कमिटी फॉर्म केली आणि त्याच्याविरुद्ध हायकोर्टामध्ये अर्ज करण्यात आला, तो हायकोर्टाने फेटाळून लावलेला आहे. ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांना त्याचं दाखला मिळाला पाहिजे, ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना दाखला मिळाला पाहिजे. याच्यामध्ये गैर काहीही नाही, हे स्वतः कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे आता ही कमिटी जो काय आपला निकाल देईल त्या अनुषंगाने दाखले मिळण्याची प्रक्रिया इझी होईल. दुसरी जी मागणी आता केलेली आहे ती अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं. हे तर शासनाचं स्व म्हणणं आहे की मराठा समाजाला सेपरेट आरक्षण मिळावं. आम्ही त्याच्यासाठी वेगळा ॲक्ट केलेला होता जो हायकोर्टमध्ये टिकला, सुप्रीम कोर्टामध्ये काही कारणामुळे टिकलेला नसला तर ती कारणं दूर करून आपल्याला क्युरेटिव्ह प्रिस्क्रिप्शन टाकता येतं. परंतु तो शेवटचा मार्ग आहे. क्युरेटिव्ह पिटिशन जर रिजेक्ट झाली तर हा मार्ग आपल्याला मोकळा राहणार नाही. याचा सिरियसली प्रत्येकाने विचार केला पाहिजे. घाई केली आणि घाईघाईमध्ये एखादं आपण क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये टाकलं आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या तर आपल्याला पुन्हा संधी मिळणार नाही आणि हा संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा संयम बाळगावा. क्युरेटिव्ह पिटिशनसाठी लागणारा सगळा डेटा पुन्हा एकदा एकत्र करायला लागेल आणि तो केल्यानंतर आपण जर क्युरेटिव्ह पिटिशन केलं तर ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकेल. कारण सुप्रीम कोर्टावर टेक्निकल बाबीवर हे आपलं जे हायकोर्टाने मंजूर केलेलं होतं ते त्यांनी काही मुद्द्यावर फेटाळलेलं आहे. त्या मुद्द्याची पूर्तता करून पुन्हा एकदा सगळे मिळून हा प्रयत्न करूया आणि एक चांगला न्याय हा मराठा समाजाला मिळवून देऊया, एवढंच सरकारचं मत आहे. पण सर, त्यांनी 10 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. जर 10 दिवसात जर मराठा आरक्षण वर कुठलाही हे कायदा आणला नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला आहे. हे बघा, मला एवढंच सांगायचं आहे की कायदा ऑलरेडी आलेला आहे. कायदा हायकोर्टामध्ये टिकलेला आहे. कायदा सुप्रीम कोर्टामध्ये टर्न डाऊन झाला त्यावेळेला आपल्याला क्युरेटिव्ह पिटिशन हा त्याच्यावरचा एकमेव इलाज असतो आणि तो इलाज करत असताना हा शेवटची संधी आहे. क्युरेटिव्ह पिटिशननंतर आणि एक पिटिशन सुप्रीम कोर्ट दाखल करून घेईल की नाही हा त्यांचा प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे एवढी घाई करण्याऐवजी जर थोडीशी सबुरी बाळगली आणि आपण ह्याची सगळ्याची पूर्तता केली तर खरोखरचा न्याय हा मराठा समाजाला मिळू शकेल. तोपर्यंत निदान ज्या सुविधा
तोपर्यंतच्या काळामध्ये मराठा समाजाला दिलेल्या आहेत त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन कसं होईल हे बघणं फार महत्त्वाचं आहे की पहिल्यांदाच आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये मराठा समाजाला वेगळ्या ट्रेनिंगची व्यवस्था केली आणि त्याच्यामधून 18 IPS IAS अधिकारी त्या ठिकाणी झाले. डेप्युटी कलेक्टर जवळजवळ मला वाटतं 48 की आसपास डेप्युटी कलेक्टर झाले. म्हणजे या मार्गातून जर समाजाला न्याय मिळत असेल तोपर्यंतच्या काळामध्ये तर तो न्यायसुद्धा कशा रीतीने समाजाच्या सर्वसामान्य मुलांपर्यंत पोचेल. आपण सेपरेट हॉस्टेल देतो आहे मराठा समाजासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या सुविधा देतो आहे आणि OBCला ज्या ज्या सुविधा आहेत त्याच्यापेक्षा थोड्याशा अधिकच्या सुविधा ह्या आपण मराठा समाजासाठी देतो आहे. आणि हे चालू असताना एक ऐतिहासिक निर्णय हा आदरणीय पंतप्रधान महोदयांनी घेतला ज्याच्यामध्ये EWSचं आरक्षण हे ओपन कॅटेगरीला देण्यात आलं. ते आरक्षण 10% आहे. आपण जर व्यवस्थित जागांची भरती होत असताना ओपनच्या जागा 50% राहतील याची काळजी घेतली तर त्याच्यामध्ये EWSचं आरक्षण हे ओपन कॅटेगरीपर्यंत पोचू शकेल आणि म्हणून त्याच्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर आमची 30,000ची भरती चालू आहे शिक्षकांची. त्याच्यामध्ये अनेक जिल्हे असे होते की ज्याच्यामध्ये ओपनचं आरक्षण 0 झालेलं होतं. आरक्षण म्हणण्यापेक्षा ओपनच्या जागा 0 झालेल्या होत्या. आम्ही पुन्हा एकदा सगळ्याची पडताळणी केली आणि एका जिल्ह्यामध्ये 200-300 जागा या ओपन कॅटेगरीमध्ये निर्माण केल्या. त्या प्रमाणामध्ये तिथं EWSचं आरक्षण मिळेल आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उरलेल्या भागामध्ये मराठा समाज आहे. कारण OBC वगळलं तर एक मेजर मराठा समाज आहे. त्याच्यामुळे तिथं त्यांना न्याय मिळू शकेल. ही काळजी जर प्रत्येकाने घेतली तर जोपर्यंत मराठा आरक्षण होणार नाही तोपर्यंतसुद्धा मराठा समाजाला चांगल्यापैकी न्याय हा महाराष्ट्रामध्ये मिळू शकेल असं मला वाटतं. सर, आप आदित्य का निर्णय नहीं हो रहा है सर, तारीख पे तारीख मिल रही है सर, क्या कहना चाहेंगे बताइए? देखिए, तारीख पे तारीख नहीं हो रही है, वहाँ पे हियरिंग हो रहा है, बाजू सुनी जा रही है, लेकिन कुछ लोग ऐसे हैं कि जिन्हें बहुत जल्दी है वो हमेशा जाके सुप्रीम कोर्ट में ऐसे बोलते हैं कि ये नहीं हो रहा है. तो जो फैक्ट है वो सुप्रीम कोर्ट तक आ जाएगी और जिस स्पीड से अध्यक्ष जी ये सब ले रहे हैं तो मेरा यकीन है कि ठीक से अगर सुप्रीम कोर्ट के पास गया तो इसमें कोई भी दिक्कत नहीं आनी चाहिए. जो भी पुराने जजमेंट है, जो भी डिसीजंस है, उसमें क्लियर कट बोला है कि हर एक को इंडिविजुअल हियरिंग देना चाहिए. क्योंकि अगर आप एक MLA को डिस्क्वालीफाई करते हैं तो पूरे कॉन्स्टिट्यूंसी पे वो इनजस्टिस हो जाता है. सुप्रीम कोर्ट के डिसीजन में लिखा है और इसीलिए इंडिविजुअल हियरिंग देना चाहिए. अगर उनके पास कोई प्रूफ्स है तो प्रूफ देने की उनको सहूलियत देनी चाहिए. वो प्रूफ कहाँ लीड होते हैं वो प्लीड करने की भी उन्हें संधि देनी चाहिए. ऐसे सुप्रीम कोर्ट के प्रीवियस जजमेंट में लिखा है. तो उस जजमेंट के हिसाब से सब समय पे हो जाएगा इसका मुझे यकीन है. और सुप्रीम कोर्ट जो भी बोलती है तो उस पर किसी को कमेंट नहीं करना चाहिए. दैट इज़ द सुप्रीम अथॉरिटी. तो उसका मान हर किसी को रखना है. तो मैं भी कुछ कमेंट नहीं करूँगा. और जो लोग कमेंट करते रहते हैं उन पर भी थोड़ा ध्यान देना चाहिए क्योंकि वो सुप्रीम कोर्ट पे भी टिप्पणियाँ करते हैं. ऐसे भी लोग महाराष्ट्र में हैं तो ये लोग सही नहीं कर रहे. इतना ही मुझे कहना है. सर, दशहरा मेलाओं को लेकर आज जो बैठक है उसके बारे में क्या कहना चाहेंगे? देखिए, हमारे जो CM साहब है वो सचमुच में शिवसैनिक है. हर एक शिवसैनिक की वो केयर लेते हैं. उनको वो आए या नहीं, उन्हें खाना मिला या नहीं, वो ठीक से पहुँचे या नहीं, हर चीज़ का वो खुद जायज़ा लेते हैं. और इसीलिए ये मीटिंग रखी हुई है. प्लानिंग तो सब हो जाएगी लेकिन वो माइक्रो प्लानिंग में भी जाते हैं और ताकि कोई भी तकलीफ नहीं हो. क्योंकि ये बाबा साहब के विचारों का दशहरा मेला रहता है जहाँ पे विचारों का सोना लूटा जाता है, जहाँ पे हिंदुत्व का गौरव होता है और हिंदू जो संस्कृति है उसका ये प्रतीक दशहरा मेला जो मुंबई में सालों से चल रहा है वो उसका प्रतीक है. अच्छी तरह से ऑर्गेनाइज होना चाहिए और अच्छी तरह से वहाँ पे सब कार्यक्रम होना चाहिए और इसीलिए आज की मीटिंग है. थैंक यू. थँक्यू सर. माझ्या हात डिव्हिडंड पाकला डिव्हिडंड चालू हे वाला केस खाली करा. मॅडम केस खाली करा.
कामाच्या संदर्भात एक मिनिट घेतलाय तुमचा पण गुण. आज एक मेगा इव्हेंट हा महाराष्ट्रामध्ये संपन्न झालेला आहे. सकाळी मी या संदर्भात बोललेलो होतो मीडियाशी, परंतु त्यावेळेला सर्व मीडिया त्या ठिकाणी होती असं नाही. काही लोक त्या ठिकाणी नव्हते. त्यांच्या माहितीसाठी सांगतो की हा एक इंटरनॅशनल इव्हेंट होता की ज्याच्यामध्ये भारताची ताकद ही काय आहे हे संपूर्ण जगाला समजणार आहे. कारण पनामा कॅनल झाल्यानंतर, पनामाचा कालवा झाल्यानंतर युरोपला जाणारा दुसरा मार्ग हा निर्माण केला गेला नाही आणि तो मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न चायना करत होतं, परंतु चायनाला सर्व जे देश आहेत त्यांना एकत्र करता आलं नाही आणि हे काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं आणि त्याच्यामधून भारतामधून एशियन कंट्रीजना आणि युरोपला जोडणारा थेट पॅसेज हा निर्माण होणार आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण जगाला ह्याचा फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे 16 देशांचे प्रतिनिधी हे या पॅसेजच्या संदर्भात आलेले होते आणि याच्या कामाची सुद्धा सुरुवात होते आहे. आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं जे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचं आहे की संपूर्ण भारतामध्ये 7-8 लाख कोटी गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रस्ताव आहेत आणि त्याच्यातले मेजर प्रस्ताव हे मुंबई आणि नावाशेवा पोर्टमध्ये आहेत. पहिलं जी आमची मेरीटाईम पॉलिसी बनली, ज्याच्यामध्ये आमचे संजय बनसोड साहेब हे त्याच्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी याच्यामध्ये ही पॉलिसी बनवताना पुढाकार घेतला आणि ह्या पॉलिसीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की ज्या ठिकाणी पोर्ट आहे तिथं इंडस्ट्रियल इस्टेट हे आपल्या पॉलिसीचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळे त्याचासुद्धा पहिला करार हा आज झालेला आहे. हायड्रोजन स्टोरेजचे प्रस्ताव झालेले आहेत. प्रत्येक हायड्रोजन स्टोरेजला 21 हजार कोटी रुपये लागतात. आपलं जे नावाशेवा पोर्ट आहे त्याच्यामुळे बंदरांची संख्या वाढवण्यासाठी प्रत्येक देश 4-4 हजार कोटी रुपये गुंतवतो. इथं एक इंडस्ट्री बाहेर गेल्यानंतर आम्ही त्याचा केवढा गलबला करतो आणि इथं शेकडो इंडस्ट्रीज येणार, लाखो लोकांना रोजगार मिळणार, हे सुद्धा महाराष्ट्रापर्यंत गेलं पाहिजे. कारण हे महाराष्ट्रामध्ये घडतं आहे आणि ही इन्व्हेस्टमेंट रायगड जिल्ह्यामध्ये येते आहे, MMR रिजनमध्ये येते आहे आणि याचा सगळ्यात जास्त फायदा हा मुंबईला आणि महाराष्ट्राला होणार आहे. आणि त्याच्यामुळे एक ऐतिहासिक परिषद की जी संपूर्ण भारताचा चेहरामोहरा बदलणार आहे. मुंबईमध्ये घेण्यामध्ये पंतप्रधान महोदयांनी पुढाकार घेतला. मुंबईला ही चालू आहे, पुढचे 3 दिवस ही चालेल आणि संपूर्ण कायापालट हा महाराष्ट्राचा होईल. महाराष्ट्राचं उत्पन्न आपलं जे एक्सपेक्टेड आहे $1 ट्रिलियन तेवढं तर होईल आणि लाखो मुलांना रोजगार प्राप्त होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.